हा काही विषय तिढा असू शकतो का? समजा भाजपमध्ये इतर लोक सुद्धा येत आहेत, तर आपल्याच पक्षात गेलेले लोक ते जर खडसे येत असतील तर मला वाटतं पक्षश्रेष्ठी ज्या वेळेला विचारतील त्यावेळेला विचारा मी उत्तर देऊ, त्यावेळेला त्याला सांगू काय असेल नसेल ते आम्हाला आता विचारलं तर आता ते म्हणता मी डायरेक्ट त्यांची वरती हॉटलाईन आहे तर मग आम्हाला कोणी विचारणार पण नाही कदाचित. त्यांचा प्रवेश झालाय का भाजपमध्ये एकनाथ खडसेंचा? ते त्यांनीच सांगावं ना, ते मला काय माहिती. ते दिल्लीला कसे गेले, मग आता प्रवेश झाला असता ते एवढं मोठं नेतृत्व आहे राज्याचं तर ते कळालं असतं ना. खडसे म्हणजे काही छोटे कार्यकर्ते आहेत का की कोणीतरी गळ्यात रुमाल टाकला आणि झाले म्हणून? ते राज्यातलं मोठं नेतृत्व आहे. इंग्रजी वृत्तपत्राने की नड्डाचे राष्ट्रीय अध्यक्ष असतील मेसेज आला तर खडसे यायला इच्छुक तर आपलं काय मत आहे? ते माझं काय मत आहे, जे पक्षाचं मत असेल ते माझं मत असेल. मी काय पक्षाच्या विरोधातला माणूस नाही आहे. मी काय असं पक्ष नाही म्हटलं आणि मी हो म्हणेल की पक्षाने हो म्हटलं तर मी नाही म्हटलं असं नाही. पक्ष जर ठरवत असेल तर मला तिथे काही विरोध करण्याचा आमच्याकडे काही पद्धती आहेत. आमचा पक्ष हा शिस्तीत चालणारा पक्ष आहे. आमचा इतर पक्षांसारखा नाही. कोणी काही उठाव कोणावर बोलावं, कोणावर टीका करावी. इथे नाना पटोलेबद्दल त्यांचेच लोक काय काय बोलत आहेत, राष्ट्रवादीबद्दल शरद पवार गटाबद्दल काय काय चाललेलं आहे, उभाठाचं काय काय चाललं की सोडून पळत आहेत लोक. आमच्याकडे तसं नाही आहे. आमच्याकडे आणि मी तर सुरुवातीपासूनचा जुना कार्यकर्ता आहे. त्यामुळे पक्षाने जर ठरवलं तर त्यात आम्हाला काही ऑब्जेक्शन घेण्याचं कारण नाही. कुठे मंगेश दादांनी एक वक्तव्य केलंय की ते जर आले तर बूथ प्रमुखापेक्षा ज्युनियर ते असतील. मला काही माहिती नाही वाटतं काय कोण म्हणलं. मंगेश दादा म्हणले खडसे जर आता भाजपमध्ये आले तर ते ज्युनियर असतील आमच्या बूथ प्रमुखाला ज्युनियर असतील. नाही ते मी माहिती का तुम्हाला काय ऐकलं नाही मी असं काही म्हटलं म्हणून. ते तेव्हा दिवसभर सुजय विखे पाटील एक ट्रोल होत आहेत. सुजय विखे पाटलांनी आज निलेश लंकेंवर टीका करताना बोललंय की निलेश लंकेंना माझ्यासारखी इंग्रजी हिंदी भाषा बोलता येत नाही, जर त्यांना जर इंग्रजी भाषा बोलता आली तर मी अर्ज भरणार नाही असं म्हटलंय. त्याच्यावरून ते ट्रोल होत आहेत दिवसभर सोशल मीडियावर. तुमचं काय मत आहे? हे मी खरंच ते ऐकलं नाही काय कोण काय म्हटलं. तर मी आज दिवसभर दौऱ्यामध्ये होतो. मी नेमकं ऐकतो आणि मग तुम्हाला प्रतिक्रिया देतो. केवळ इंग्रजी येत नाही म्हणून कोणाच्या शब्दात प्रश्नाचे उपस्थित करणं योग्य वाटतं का तुम्हाला? नाही असं काही नाही आहे. काय इंग्रजी सगळ्यांनाच आलं पाहिजे असं कुठे कंपल्शन आहे. आता विधानसभेत लोकसभेत तसं नाही आहे. पण नेमकं सुजय विखे पाटील काय म्हणले हे मला बघावं लागेल. त्याचा आधार काय होता, कुठल्या बेसवर म्हणाले हे मला बघावं लागेल. मगच मी प्रतिक्रिया देईन. अशी काय परिस्थिती आली की म्हणजे आता परत मुद्द्यावर रुपायला करण पवार आपल्या खूप जवळचे होते, त्यांना जावं लागलं. नेमकं काय अशी परिस्थिती होती? खास करून त्यांना मंगेश चव्हाणवर नाराज, तुमच्यावर सुद्धा नाराजी नाही त्यांची. गिरीश महाजनची नाराजी नाही, पण मात्र काही प्रवृत्ती आहे त्यांच्यावर आमची नाराजी असते. कारण काय आता त्यांना नगराध्यक्ष झालेत, ते निवडून आलेत, पक्षाने त्यांना पूर्ण मदत केली. मी स्वतः त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं होतो. झाले ना ते ज्यावेळेला चाळीसगावचे आपले आता खासदार उन्मेष पाटील ते पण त्यावेळेला आमदार झाले त्यावेळेला माझा आग्रह खूप होता त्यांना तिकीट. आपल्याला कल्पना आहे आपण त्यांना तिकीट द्यायला लावलं. त्यावेळेला आमचे तत्कालीन नेते होते खडसेब, त्यांचा विरोध होता, खूप टोकाचा विरोध होता. दिला पण त्यांना तिकीट. पक्षाने तिकीट दिलं ना त्यांना. भारतीय जनता पक्षाने आमच्या नेतृत्वाने केंद्रीय त्यांना तिकीट दिलं, आमदार झाले. दुसऱ्यांदा अजून असं वाटलं की यांना खासदार करावं, आपण त्यांना खासदारही केलं नाही असं नाही आहे. आणि पक्षामध्ये जे लोक आहेत ते सगळे माझ्या जवळचेच आहेत. दूरचं कोणीच नाही आहे. त्याच्यामुळे याच्यावर नाराज आहे त्याच्यावर कारण नको इथे मला असं वाटतं. पण मला वाटतं सबुरी. कारण गेल्यावेळी ज्यावेळेला आम्ही स्वतंत्र लढलो शिवसेना सोडून त्यावेळेला मी करण पवारांना म्हटलं होतं की तुम्ही आमदारकी लढा, आपण निवडून आणू तुम्हाला म्हणून. तरुण कार्यकर्ता, उमदा कार्यकर्ता वाटलं होतं. पण इथे मी पुन्हा सांगेल की इथे पक्ष सर्वस्व आहे. इथे असं नाही आमच्याकडे माणूस हा महत्त्वाचा नाही आमच्याकडे. आणि आपल्या जिल्ह्यामध्ये पाहिलं असेल जे मी म्हणणारे होते त्यांची आज अवस्था काय झालेली आहे. करण पवार तर नवीन आलेला कार्यकर्ता आहे, उन्मेष पाटील पण नवीन आलेला कार्यकर्ता आहे, 10 वर्ष झाले त्यांना येऊन. पण मी म्हणणारे जे जुने कार्यकर्ते आहेत, स्वयंभू नेते, त्यांची काय परिस्थिती झाली. नको नाही स्वीकारत. इथे पक्षाला महत्त्व आहे, पार्टीला महत्त्व आहे. आमच्या अंगामध्ये अहमपणा आला की मग काय होतं हे आपण बघितलेलं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की माझ्या सगळेच कार्यकर्ते, सगळे नेते माझ्या जवळचेच आहे. जिल्ह्यामध्ये काय, उत्तर महाराष्ट्रामध्ये काय, राज्यात काय, तो प्रश्न या ठिकाणी नाही आहे. पण मला वाटतं की त्यांनी एकदम तडकाफडक्याचा निर्णय करणं हे काही मला योग्य वाटलं नाही. थोडी श्रद्धा सबुरी त्यांनी ठेवायला पाहिजे होती. योग्य मूल्यमापन झालं असतं.